ॲग्रिकल्चरल लँड, शेतात घर बांधण्याच्या विचारात असाल तर थांबा. कायदेशीर प्रक्रिया समजून घ्या. ॲग्रिकल्चरल लँड रूल्स. आपल्या देशातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लोकांना राहण्यासाठी घरांची कमतरता भासत आहे. अशा परिस्थितीत बहुतांश लोक हे गावाकडे जाऊन राहण्याचा निर्णय घेतात आणि आपल्या शेतात घर बांधण्याचा विचार करतात. शेतामध्ये आपले टुमदार घर असावे असे अनेक लोकांचे स्वप्न असते. मुंबई. आपल्या देशातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लोकांना राहण्यासाठी घरांची कमतरता भासत आहे. अशा परिस्थितीत बहुतांश लोक हे गावाकडे जाऊन राहण्याचा निर्णय घेतात आणि आपल्या शेतात घर बांधण्याचा विचार करतात. शेतामध्ये आपले टुमदार घर असावे असे अनेक लोकांचे स्वप्न असते. अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे पूर्वी शेती केली जात असे. मात्र आज तिथे चमकणाऱ्या गगनचुंबी इमारती उभ्या आहेत. शेतजमिनी दिवसेंदिवस कमी होत चालल्या आहेत. मोठ्या शहरांमध्ये आता खूप कमी जागा शिल्लक आहे. अशा परिस्थितीत लोक लहान शहरांकडे वळत आहेत. तिथेही लोक शेतीची जमीन खरेदी करत आहेत आणि घरे बांधत आहेत. जर तुम्हीही शेतीच्या जमिनीवर घर बांधत असाल तर काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहेत, अन्यथा नंतर घर पाडावे लागेल. मग आता या संदर्भातील कायदा नियम काय सांगतो हेच आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. जर तुमची जमीन ही शेतीसाठी उपयुक्त असेल तर शेतीच्या जमिनीवर घर बांधण्यास परवानगी नसते. त्याआधी तुम्हाला मध्ये जमीन रूपांतरित करावी लागेल. त्यानंतरच शेतीच्या जमिनीवर घर बांधता येईल. जमीन करण्यासाठी काय करावे? शेतजमिनीचे मध्ये रूपांतरणासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे असणे आवश्यक आहेत, जसे की जमीन मालकाचे ओळखपत्र असणे आवश्यक आहे. यासोबतच मालकी हक्क, भाडेपट्टा आणि पिकांची नोंद देखील आवश्यक आहे. जर जमीन वेट म्हणून मिळाली तर विक्री करार आणि उत्परिवर्तन करार, वेट विभाजन करार असणे आवश्यक आहे. नगरपरिषद किंवा ग्रामपंचायतीकडून NOC आवश्यक आहे. सर्वेक्षण नकाशा, जमीन वापर योजना, जमीन महसूल पावती देखील मागितली जाते. जमिनीवर कोणतेही देणी किंवा खटले नसावेत. या सर्व गोष्टींची पूर्तता करताच जमीन मध्ये रूपांतरित होते. सदर प्रक्रियेसंदर्भात महाराष्ट्र शासनाकडून 2023 मध्ये नवीन GR काढण्यात आला आहे. सरकारच्या निर्णयानुसार बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टम सुरू करण्यात आलेली आहे. यानुसार बिगर कृषी वापर प्रमाणपत्रे आणि बांधकाम तसेच विकास परवानगी जारी करण्याकरिता या प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. धन्यवाद. सूचना. वरील माहिती आम्हाला सोशल मीडियाद्वारे मिळाली आहे. आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. कृपया बातमीची स्वतः खात्री करून घ्या. धन्यवाद.